गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्ग आठवीच्या वर्ग 8वीचा विज्ञान हा विषय अभ्यासणार आहोत. तर आपण विज्ञान विषयामधलं घटक धातू आणि अधातू हा घटक अभ्यासणार आहोत. तर आपण धातू आणि अधातू या घटकातील उपघटक अभ्यासणार आहोत. धातू. तर सर्वात आधी मूलद्रव्य. मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आपण मागील इयत्तेत पाहिलं की मूलद्रव्याचे वर्गीकरण तीन भागात केले जाते. एक म्हणजे धातू, दुसरं अधातू आणि तिसरं धातू सदृश. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले. तर आज आपण धातूबद्दल माहिती पाहणार आहोत. तर आपण म्हणजे मूलद्रव्याचे वर्गीकरण हे आवर्त सारणीत 3 प्रकारे केले जाते. हे आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे. तर आता आपण पाहणार आहोत धातू. तर आता आपण पाहणार आहोत धातू. तर जगातील सर्व वस्तू ह्या मूलद्रव्यापासून बनलेल्या असतात. हे आपल्याला माहीतच आहे. तर त्याच्या मूलद्रव्याचे वर्गीकरण हे धातू, अधातू आणि धातू सदृश या 3 गटात केले जाते. तर आता आपण पाहणार आहोत धातू. तर धातू कोणते आहेत, म्हणजे आपण नेहमीच्या वापरात कोणते धातू वापरतो. तर सोने, चांदी, लोखंड, प्लॅटिनम, इत्यादी. तर आपण हे धातू नेहमी वापरतो. जसे सोने, चांदी, लोखंड, प्लॅटिनम, तांबे, पितळ असे आपण धातू जे नेहमी वापरात येतात, हे असे धातू म्हणजे नेहमी आपण हे धातू वापरतो. तर हे धातू कसे असतात, तर यांचा पत्रा बनतो. तसेच हे टणक असतात, म्हणजेच कडक असतात, मऊ नसतात. तसेच काही धातू म्हणजेच ज्याप्रमाणे पारा, आणखी गॅलियम, हे जे धातू आहेत हे द्रव अवस्थेत असतात. तसेच धातूला वर्धनीयता, तन्यता, तसेच धातूला चकाकी सुद्धा असते. आणि धातू हे उष्णतेचे आणि विद्युत ऊर्जेचे वाहक असतात. तर धातूचे गुणधर्म कोणते, तर वर्धनीयता, तन्यता, चकाकी असणे, तसेच उष्णतेचे आणि विद्युत ऊर्जेचे धातू हे चांगल्या प्रकारे वाहक असतात.
तसेच धातू हे स्वतःचे संयोजी इलेक्ट्रॉन देऊन ते स्वतःवर धनप्रभार तयार करतात, म्हणजेच धन आयन तयार करतात आणि धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. आणि धातू हे त्यामुळेच धातू हे विद्युत ऊर्जेचे चांगले वाहक असतात. तर आता आपण पाहणार आहोत धातूचे भौतिक गुणधर्म. धातूंचे भौतिक गुणधर्म. तर याच्यामध्ये आपण पहिले अभ्यासणार आहोत भौतिक अवस्था. म्हणजेच धातू हे कसे असतात हे आपण पाहणार आहोत. तर धातू हे नेहमी स्थायू असतात, म्हणजेच जास्तीत जास्त धातू हे रूम टेम्परेचरवर स्थायू अवस्थेत सापडतात. पण याला काही धातू हे अपवाद आहेत, जसे पारा, गॅलियम हे दोन धातू हे द्रव अवस्थेत सापडतात. म्हणजे पारा आणि गॅलियम हे दोन धातू पाहिले तर हे रूम टेम्परेचरवर म्हणजेच रूम टेम्परेचरवर हे द्रव अवस्थेत असतात. तसेच जर आपण उदाहरण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण जर डॉक्टरजवळ गेलं तर डॉक्टरांजवळ जी रक्तदाब मापी असते, म्हणजे रक्तदाब मोजण्याचं जे यंत्र असते म्हणजे रक्तदाब मापी, तर त्यामध्ये आपण पाहिलं तर त्यामध्ये जो धातू वापरला जाते तो पारा असतो. म्हणजे जर ते पारा हा काय होतो तर जेव्हा आपण रक्तदाब मोजतो तेव्हा तो वळखाली होतो. म्हणजेच हे पारा हे झालं पाऱ्याचं उदाहरण. तसेच दुसरा आपण भौतिक गुणधर्म पाहणार आहोत म्हणजेच तेज. तर धातू हे कसे असतात तर धातूंना चकाकी असते. जर आपण एखादं तांब्याचं भांडं घेतलं आणि ते निंबाने घासून काढलं तर म्हणजेच ते भांडं आधीचं आणि घासल्यानंतर जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर जे भांडं आपण लिंबाने घासलं तर ते काय होते, लिंबाने घासल्यानंतर चकाकी येते त्याला. तर जर आपण एखादं भांडं घेतलं तांब्याचं तर काय होते ते घासण्या अगोदरचं निरीक्षण आणि लिंबाने घासल्यानंतर जर त्याचं निरीक्षण केलं तर ते म्हणजे त्याला चकाकी येते. म्हणजे याच्यावरून काय समजते तर धातू हे धातूवरून प्रकाशाचे परावर्तन होते. तर आता आपण तिसरा धातूंचे भौतिक गुणधर्म अभ्यासणार, ते म्हणजेच कठीणपणा. आपण लोखंड, सोने, चांदी हे आपण पाहिलेच. तर हे कसे असतात, कठीण असतात, एकदम मृदू असतात. तर म्हणजेच धातू हे कठीण असतात. पण काही धातू हे अपवाद आहेत याला. म्हणजेच काही धातू हे कठीण नसून ते मऊ असतात. उदाहरणार्थ सोडियम आणि पोटॅशियम.
हे 2 धातू जर पाहिले तर हे कसे असतात, मऊ असतात आणि ते चाकूने सहज कापता येतात. तर हा झाला धातूचा तिसरा भौतिक गुणधर्म. तर आता आपण पाहणार आहोत चौथा गुणधर्म म्हणजेच तन्यता. आपण सगळ्यांनीच सोने चांदी हे 2 धातू पाहिले आहेत. तर म्हणजे सोने चांदी लोखंड हे आपण सर्वच पाहिले. तर जर आपण सोनाराच्या दुकानात गेलो तर काय दिसते, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काय दिसते की जेव्हा सोन्यापासून काहीतरी दागिने तयार करते तेव्हा तो एक छिद्रातून ते सोने जे असते ते ओढते, म्हणजेच त्याच्यापासून काय तयार करते, तो तार तयार करते. तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो, तन्यता. म्हणजेच धातू हे धातूला तन्यता हा गुणधर्म असतो. आता आपण पाहणार आहोत धातूचा 5वा भौतिक गुणधर्म म्हणजेच वर्धनीयता. तर वर्धनीयता म्हणजे काय, तर जर आपण एखादा लोखंडाचा खिळा घेतला, लोखंडी खिळा घेतला आणि त्याला हातोडीने ठोकले असता पत्रा तयार होतो. म्हणजेच काय केलं आपण इथं, तर एक लोखंडी खिळा घेतला, तर लोखंडाचा खिळा घेऊन त्याच्यावर हातोडीने ठोकलं तर काय होणार आहे, तर तो खिळा एकदम असं पत्र्यासारखा तयार होणार आहे. तर हा जो गुणधर्म आहे याच वर्धनीयता म्हणतात. तर आता आपण पाहणार आहोत उष्णतेचे वहन. तर आता आपण धातूचा 6वा गुणधर्म अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच उष्णतेचे वहन. तर धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. तर यासाठी आपण जर प्रयोग केला तर एक तांब्याची किंवा लोखंडाचा रॉड घ्यायचा आणि एका टोकावर मेण लावायचं आणि दुसऱ्या टोकाकडून त्याला उष्णता द्यायची. तर काय होणार, तर जे आपण जो लोखंडाचा रॉड घेतला त्या एका टोकाला मेण लावला आणि एका टोकाकडून आपण त्याला उष्णता देत आहोत, तर दुसऱ्या टोकाकडचं मेण हे वितळणार. म्हणजेच काय होणार आहे, तर जो लोखंडाचा रॉड आहे त्याच्यामधून उष्णता वहन होताना आपल्याला दिसणार. याच्यावरूनच आपल्याला हे समजते की धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. त्याचप्रमाणे उष्णतेचे सुवाहक असणारे धातूंची उदाहरणे सोने, चांदी, लोखंड, पितळ इत्यादी धातू जर आपण पाहिले तर हे उष्णतेचे सुवाहक आहेत. तर आता आपण
धातूचा 7वा भौतिक गुणधर्म अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच विद्युत वहन. तर धातू हे विद्युत वहनाचे चांगले सुवाहक असतात. म्हणजेच ज्याप्रमाणे जेव्हा आपण आपल्या सर्वांच्याच घरी इलेक्ट्रिसिटी आहे, पण त्यासाठी कोणते कोणते तार वापरले जातात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ज्याप्रमाणे ॲल्युमिनियम, लोखंड अशा तारे ह्या विद्युत वहनासाठी वापरल्या जातात. ॲल्युमिनियम तर धातू ही विद्युत वहनाचे सुवाहक आहे. ॲल्युमिनियम, तांबे, इतर हे झाली विद्युत वहन करणाऱ्या धातूंची उदाहरणे. तसेच आता आपण पाहणार आहोत 8वा गुणधर्म म्हणजेच घनता. जर धातूची घनता आपण पाहिली तर ही सर्वात जास्त असते. पण सर्वच धातूंची घनता ही जास्त नाही. तर त्यामध्ये काही धातू हे अपवाद आहेत. उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. हे जर सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम हे जर 3 धातू सोडले तर बाकी सर्व धातूंची घनता ही जास्त असते. जर आपण लिथियमची घनता पाहिली तर ती 0.54 G/cc एवढी असते. म्हणजेच या 3 धातूंची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते. आता आपण धातूचा 9वा भौतिक गुणधर्म अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच द्रावणांक आणि उत्कलनांक. जर आपण धातूचा द्रावणांक आणि उत्कलनांक पाहिला तर सर्व धातूंचा द्रावणांक आणि उत्कलनांक हा जास्त असतो. पण यासाठी काही अपवाद आहेत धातू. तर अपवाद असणारे धातू कोणते? तर उदाहरणार्थ Hg, Na, K म्हणजे सोडियम, पोटॅशियम हे जे
हे जे धातू आहे तर हे यांचा द्रावणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. आता आपण धातूचा सगळ्यात शेवटचा धातूचा भौतिक गुणधर्म अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच नादमयता. तर नादमयता म्हणजे काय, तर आपण शाळेची घंटा सर्वांनीच ऐकली. तर जी शाळेची घंटा असते ती कशापासून बनलेली असते, तर ती पितळपासून बनलेली असते. पितळ या धातूपासून बनलेली असते. म्हणजेच धातू म्हणजे सर्वच धातू हे काय असतात, त्या सर्वच धातूंमध्ये नादमयता हा गुणधर्म असतो. तर आज आपण धातू म्हणजे काय हे अभ्यासले आणि धातूंचे भौतिक गुणधर्म सुद्धा अभ्यासले. तर ते कोणते कोणते अभ्यासले, पहिलं म्हणजे भौतिक अवस्था. दुसरा गुणधर्म कोणता अभ्यासला, तो म्हणजे तेज. तिसरा गुणधर्म अभ्यासला तो म्हणजे कठीणपणा. चौथा गुणधर्म तन्यता. पहिला गुणधर्म अभ्यासला भौतिक अवस्था, दुसरा तेज म्हणजेच चकाकी. तर भौतिक अवस्था आपण धातूंची पाहिली. काय पाहिलं तर धातू हे रूम टेम्परेचरला स्थायू अवस्थेत असतात आणि अपवाद कोणते कोणते धातू आहेत ते पण आपण पाहिलं. पारा पारा हा धातू द्रव अवस्थेत असतो. तसेच म्हणजेच धातूला चकाकी असते हे सुद्धा आपण पाहिलं. तसेच धातू कठीण असतात हे सुद्धा पाहिलं. तन्यता म्हणजे धातू हे धातूंची तार तयार होते, यालाच तन्यता असे म्हणतात. तसेच पाचवा गुणधर्म आपण अभ्यासला तो म्हणजेच वर्धनीयता. म्हणजेच धातूपासून पत्रा तयार होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, वर्धनीयता हा गुणधर्म धातूंमध्ये आहे. त्याचप्रमाणे सहावा आपण गुणधर्म अभ्यासला तो म्हणजे उष्णतेचे वहन. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहे हे सुद्धा आपण अभ्यासले. तसेच विद्युत वहन. धातू हे विद्युत वहन सुद्धा करतात. तसेच आपण आठवा गुणधर्म अभ्यासला तो म्हणजेच घनता. विद्युत वहन हे आपण पाहिलं, पण यासाठी अपवाद धातू हा शिसे. हा धातू उष्णतेचे वहन, उष्णतेचे आणि विद्युत वहन हे दोन्ही पण करत नाही. तसेच आपण आठवा गुणधर्म अभ्यासला तो म्हणजेच घनता. नववा गुणधर्म अभ्यासला तो म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक. आणि सगळ्यात शेवटी आपण अभ्यासला नादमयता. म्हणजेच धातू ज्याप्रमाणे शाळेची घंटा ही शाळेची घंटा वाजते, म्हणजेच शाळेची घंटा ही धातूपासून बनलेली असते, पितळापासून. तर ती जर वाजवली तर त्याच्यामधून आवाज येतो, त्यालाच आपण नादमयता असे म्हटले. तर आपण हे धातूंचे 10 भौतिक गुणधर्म अभ्यासले आहेत. तर आपण आता पुढील तासिकेत अधातू हा घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.